हॅलो. थँक्यू सो मच साजिदजी बडवी सर. थँक्यू सो मच आदिजी पाटील. नमस्कार मंडळ, तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या फेरीतील तिसरी फ्रेश मॅच तुमच्या समोर आहे. जय गणेश्वर डान्सर टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. तुम्ही पाहताय आई गावदेवी स्वर्गीय कुशाल दादा 11 डोंगरीचा पाला टीमला. प्रणित पाटील आणि नितेश मूर्ती यांच्याकडनं कॅश प्राइज विकेट ट्रिकसाठी 5,000. पहिलाच बॉल फुल टॉस. आक्रमण बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिल्याच बॉलवरती ठोकला चौकार. चला आपण चेक करू. वेस्ट हाईट बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला. विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राइज आहे. नितेश शेठ पोरजी आणि प्रणित शेठ पाटील यांच्याकडनं 5,000. बघा प्लीज, मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. एकदा दोनदा आम्ही अनाउन्समेंट करू, प्लीज क्षमस्व असावे. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. फेर आहे. चला पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय पारस पोरजीचं. P1 मध्ये पारसला आणण्यात आलं. कैलास पोरजी आणि त्याचे सुपुत्र आहेत. वडिलांचा वारसा आहे. ते मुलं देखील पारस देखील चांगला करतोय. गोलंदाजी पाहू शकाल. ऑफस्टमला बॉल फेकला होता. ऑफस्टम द यॉर्कर. कैलास पोरजीनं डान्सरचं नाव लौकिक जरूर केलं आहे, पण म्हटलं जातं ना की पाया मजबूत असला घर देखील तेवढं मजबूत बनतं. आणि आता आपण बरेच पाहतोय. वडील एक काल गाजवलाय. वडील देखील टीममध्ये खेळतात, त्यांचे सुपुत्र देखील खेळतात. आणि पारसनं 5 बॉलमध्ये 3 धावा डिफेंड केल्या. तोंडाच्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी हा तेज ठरणार आहे. गती किती प्रचंड त्याच्याकडे आहे. आणि खऱ्या अर्थानं पहिला बॉल फुलटॉस पडला, त्यावरती आक्रमण. त्याच्यानंतर ऑफस्टमला यॉर्कर. हा तुम्ही पाहताय परफेक्ट बॉल होता. डीप राहणारा बॉल, चकमा देऊन जाणारा बॉल होता. बॅट्समन अक्षय कडूला आणि खिड एक डॉट बॉल. पुढचा बॉल शर्लापासून थोडा दूर ठेवला. शाहरुख खान क्या दाम आहे. वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव. एक स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 5 या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये गुणलेखक मिनी खऱ्या अर्थानं पाहिलं तर 8 गुणलेखक आज आमच्या सोबत होते. नाही, एक नवीन संकल्पना आहे. नाही, चांगलं आहे. आपली स्पर्धा हफील किशी तुम्ही पाहिली. लेक्सला फुलला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आज आम्ही खूप स्पर्धा केला. डे नाईट म्हणा, डे फॉर्मेट देखील केला. पण या सिद्धी करवलीमध्ये आज मी पहिल्यांदाच 8 स्कोरर तब्बल पाहिले. 8 स्कोरर म्हणजे त्यांना माहिती आपल्या गावची स्पर्धा आहे. नक्कीच आपल्याला ते काम पूर्ण, ही जबाबदारी आपली, ते काम पूर्ण आम्हाला देखील करायचं आहे. आमच्यासोबत गुणलेखाच्या भूमिकेत हर्षद पाटील आणि त्यांच्या जोडला तुम्ही पाहता सागर पाटील. याच्या अगोदर सौरभ देखील आणि करण देखील होते. त्याच्यानंतर ओमकार आणि भावेशला पाहिलं. चांगली गुणलेखाची कामं त्यांनी देखील केली. हा बॉल हा बॉल तुम्ही पाहता डॉट आला. इंटेरियर डिझायनर आमच्यासोबत हर्षद पाटील एक इंजिनियर आहेत, म्हणजे शिक्षित आहेत खऱ्या अर्थानं. आणि स्पर्धा क्रिकेटवरती त्यांचं तेवढंच प्रेम आहे. आज गुणलेखाच्या भूमिकेत सागर तुमचं देखील स्वागत करू. मिड ऑन फिल्डर उपस्थित आहे आणि हा बॉल डॉट आला. आणि अशा रीतीनं P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं पारस पोरजीनं. कैलास पोरजीला काय इन्व्हाइट केलं नाही याचंच कारण पारसची गोलंदाजी मात्र लाभ जबाब राहिली. या ओव्हरचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 6.
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. P1 मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण तुम्ही पाहिलं. पारस फोरजी आणि खऱ्या अर्थानं आज डॉली आली नाही मॅच पाहण्यासाठी. किशोरदादा फोरजी यांची ती कन्या आहे आणि खऱ्या अर्थानं ती देखील खूप एन्जॉय करते. किरवली नाईटला आम्ही पाहिलं जेव्हा तिसरा सामना खेळत होता तिथे पराभूत झाला. डॉली देखील थोडी निराश होती. ती ब्लॉगर आहे, खूप चांगली बनवते ब्लॉग. खऱ्या अर्थानं तिचे डॉली फोरजी 6000 या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच तुम्ही जा. तिला लाईक करा, सबस्क्राईब करा. छोटीशी मुलगी डॉली पण बोलते एवढी की खऱ्या अर्थानं एखाद्याला गाड करून जाईल. चांगली ब्लॉग देखील ती शूट करते. तिचं देखील स्वागत करू डॉलीचं. पडका चांगला बॉल चाला बॉन्डलाईनच्या दिशेनं तिकडे फिल्डर उपस्थित आहे. या बॉलवरती मिळती आहे फक्त एकच धाव. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला कैलास फोरजी, टीमचा कॅप्टन लिडिंग फॉर सर सेनापती गोलंदाजीवरती. पुढचा बॉल, बॅटला बॉल स्पर्श झालाय का? हलकीशी अपील तुम्ही पाहिली. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली सुरुवात पारस फोरजीनं केली. आता त्यांचे वडील ते देखील चांगली सुरुवात करतात. पहिल्या बॉलवरती एक आली, त्यानंतर बॉल ॲक्शन रिप्ले ऑफस्टम्पला बॉल ठेवला. डॉट बॉल. 5 ओव्हरची मॅच. पुढचा बॉल, इनफिटच्या वरनं बॉल चाललाय. ओमकार धावतोय. बॉल जोपर्यंत उचलतील तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळत आहेत 2. बघा प्लीज लक्षात असू द्या मायबा प्रेक्षक, मॅच चालू आहे. बघा प्लीज लक्षात असू द्या, सामना चालू असताना मधीत गाड्या आणू नका प्लीज मित्रांनो. दोन स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 9 या आकड्यावरती. ऑलधिकार फेट फिल्डर तिथे उपस्थित आहेत. थोडी मिसफील झाली, याचा फायदा सेकंड मध्ये रूपांतर होईल. थ्रो रॉकेट होता. तुम्ही पाहता फिल्डर तिथे उपस्थित होते. सलमानला तुम्ही पाहिलं फिल्डिंगच्या भूमिकेत. 12 मॅन चिचू हे देखील सुखवत आहेत कैलास फोरजी यांचे. येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये तो देखील खेळताना पाहाल. पारसनं अशीच सुरुवात केली. उडवलाय बॉल, उंचा गेलाय. प्रॉपर स्ट्रोक. सिद्धू बघतोय बॉल कडे, तो बघतच राहील. प्रेक्षक दर्गाला सलामी देणारा आउट ऑफ द पार मॅक्सिमम. महाशिवरात्री येते 15 तारखेला नक्कीच. आणि ओमकारचं गाणी झालंच पाहिजे. सर्वांची इच्छा आहे, ते कधीपासून फरमाईश आहे. जसं या बॉल नंतर नक्कीच आम्ही तुम्हाला माहिती देऊ. हलदी कार्पेट बॉल चालला जमिनीशी गुदगुल्या करत साईड स्किनला ते अटक. षटकानंतर चौकारनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 21 या आकड्यावरती. आणि जे खऱ्या अर्थानं रेल्वे स्टेशनवरती फुटपाथवरती क्रिश का गाणं सुनेगा, त्या गाण्यानं तो मुलगा इतका फेमस झाला ना की सोशल मीडिया काय करू शकते हे तुम्ही पाहिलं. गरीब घरातला मुलगा होता, तो एवढा फेमस झाला की अक्षरशः त्याला मात्र ऋतिक रोशन भेटण्यासाठी आला. आणि अशी परवा सिद्धी गवळीमध्ये की ओमकार मडवीचा गाणं झालंच पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ओमकार या बघा, जर एखादा गरीब सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये मराठीमध्ये गरीब घरातला रील्स आपण टिकटॉकवरती पाहायचो, त्यानंतर इंस्टाग्रामवरती. सागरदादा असं वाटायचं की कुठेतरी असण्यासाठी करतोय, कुठेतरी आपण त्याला एडं समजायचो. पण त्यानंच आज त्या महाराष्ट्राने त्याला एवढं मोठं बनवलं की खऱ्या अर्थानं त्याला घर स्वतःचं बांधून दिलं. आज तो नांदतोय लग्नामध्ये. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय त्याचं लग्न देखील झालं. आणि क्रिश का गाणं सुनेगा आणि दिल ना दिया ना, या गाण्यानं खऱ्या अर्थानं एखादा गरीब घरातला मुलगाला जो फुटपाथवरती, जो खऱ्या अर्थानं ज्याला घरी जेवण नाही आहे आणि त्याला ऋतिकेशन, आपण खऱ्या अर्थानं घरामध्ये सुखाची झोप घेतो, पण त्याला एखाद्याचं नशीब कधी चमकतील अशी मला तर वाटतं ओमकारची फरमाईश आहे. आज सिद्धी गवळले पुरी नाही तर येणारा रायगड वासी, ठाणे वासी तुला नक्कीच प्रेम देतील. ओमकार ये, तुझं देखील स्वागत. त्यांचं संगीत जरा डीजेवरला संगीत पाठवा सौरभ दादा, द्या संगीत द्या. या ओव्हरनंतर आपण संगीत नक्कीच त्याचं ऐकू. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सागर करत पहिलाच बॉल.
फटका समोर साइड स्क्रीनला बॉल दे धडक आणि दे छक्का. हेच त्या खऱ्या आता चर्चा या मुलाची करत होतो आणि ते संगीत हे तर डीजे आमचे सागर आहेत. फटका ओहो लाजवाब अप्रतिम टायमिंग घुटण्यात एक तमाशात एक बॉल चालला लॉंग लेग सीम रेषेच्या बाहेर प्रेक्षक दर्गाला सलामी देणारा बिग 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 षटकार. हे संगीत देखील आता खऱ्या अर्थानं खूप सुपरहिट झालं. एखाद्या वडिलांचं मुलीवरती किती प्रेम आहे आणि त्या संगीतानुसार आईचं म्हणा भावाचं बहिणीचं किती प्रेम आहे ना हे संगीत इमोशनल करून दाखवतं. नक्कीच अश्रू येतील डोळेदार कारण की जेव्हा मुलगी घर सोडून नवऱ्याच्या घरी जाते. फटका चांगला बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेनं फिल्डर सिद्धू वेगाला आला थ्रो रॉकेट पण थोडा तुम्ही पाहता स्तंभ टू स्तंभ सिद्धू हवा होता आणि वेगानं 2 धावा. आता खऱ्या अर्थांच्या धावा थांबल्या होत्या त्या धावा आता चालू झाल्यात. याचंच कारण तुम्ही बॅटिंग अक्षय कडू आणि त्याच्या जोडीला प्रदीप पाटील टीमचा कॅप्टन सर सेनापती आक्रमण करतोय. अक्षयसाठी पुढचा बॉल ओहो लोअर फुल टॉस पडला धडपडला घुटण्यात एक तमाशात एक हे सांगत असताना डोंगरीचा पाडाचा शेर अब जिंदा रुकने वाला नाहीये भगाने वाला ठोकला आणखीन एक षटकार. T20 वर्ल्ड कप देखील सुरू आहे. सूर्यकुमार यादव सर सेनापती तो देखील खऱ्या अर्थानं इंडियासाठी खेळतोय. हा शॉट जणू काय तुम्ही या आठवण झाली सूर्यकुमार यादवची अशा रीतीने तो शॉट मारतोय. काय फटका होता. लोअर फुल टॉस शफल झाला उजवा घुटना जमिनीवरती टेकवला त्याच्यानंतर जणू काय प्रेक्षक दर्गाला सलामी देणारा हा अक्षय कडूचा ब्रँडेड षटकार तुम्ही पाहिला. अक्षय बरसला त्याला रोखणं आता मात्र कठीण आहे. पुढचा बॉल शर्लापासून दूर ठेवला वाईड बॉलचा इशारा अतिरिक्त धाव 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 42 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली 6 धावा 1 विकेट सॉरी 6 धावा देत असताना एक वाईड बॉल होता. फटका चांगला मिसाविंग लॉंग ऑफला फिल्डर जजमेंट या विकेटची गरज होती. जय गणेश्वर धानसरला ती घेतली सागर गरत्न अक्षय कडूला उत्तर दिलाय टी फॉर टॅट. सेवन फडक्याला आल्या आल्या 11 बन आणि उडवला 7 फडकेचा डाऊन द ग्राउंडचा लॉंग ऑन लॉंग ऑफला मीट करणारा क्रिकेटचा बादल सोडण्यात देणारा सेफ फटका षटकार.
जरा ओमकारचं संगीत लावा सागर. किरणजी मडवी, जयंताजी मडवी आणि बालरामजी पाटील साहेबांना विनंती करतो या. चला डीजे मास्टर शोधा तुम्ही. जाऊया मॅच कडे. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती किशोरपूरजी, अष्टपैलू क्रिकेटर किशोर. ऑलरेडी कार्पेट बॉल चालला बॉटल दिशेनं. मिड विकेटला फेकी आली आहे चांगली. या बॉलवरती मिळते एक. एक न स्कोर पुढे चालला 49 या आकड्यावरती. ओमकारवरती खूप प्रेम आहे. ओमकार हेच सांगत असेल आता, पुस्तकाच्या प्रेमात पडायला गेलो की मोबाईलचा लगेच प्रपोज येतो आणि खऱ्या अर्थानं तो मनामध्ये तेच शक करत असेल. थोडा शांत बसला. फटका फुल टॉस, फुल टॉल. बॉल गेला. तुम्ही पाहता डीप बॅक फुट स्क्वेअर लाईक सीम आणि त्याच्या बाहेर षटकार. शिवविवाह सिद्धी करवले आणि त्यांना फाईट करणार आहे श्रीकृष्णा तलोजे मजकूर. दोन टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. पहिला ऑफिशियल कॉल बघा, लक्षात असू द्या. इनिंग ब्रेकला जो कॅप्टन टॉससाठी उपस्थित नसेल, जो उपस्थित असेल त्या कॅप्टनला टॉस विजय दिला जाईल, हे लक्षात असू द्या. ही अलॉटमेंट स्पर्धेच्या मेगा फायनल दिवसापर्यंत राहील. ही अलॉटमेंट आम्ही सुरुवातीलाच करतोय. बाईटचा कडा मोठा विकेट. षटकानंतर लगेचच बाद केलाय 7 ला विकेट. ऑलरेडी कार्पेट बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं. वेगान आलाय तोपर्यंत एकच धाव. एक न स्कोर पुढे चाललाय. अब तक 56. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. प्रदीप साठी लॉर फुलटॉस बनवलाय त्यानं आणि पाठवला लॉग ऑन सीमारेषेच्या बाहेर. दस्तक पे मस्तक देणारा सरसेनापती कॅप्टनचा षटकार. मिस्टामिंग कॅचेसचा कॉल. स्वतः गोलंदाज दुसऱ्या अटेनला सोडलाय. 2 धावा पूर्ण कठीण झेल होता. या 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय 64. बघा ऑफिशियल दुसरा कॉल. शिवविवाह सिद्धी करले टीमच्या कॅप्टनला टॉस साठी या आणि श्रीकृष्णा तोलोजे मजकूर.
ओमकार आणि ओमकार बडवी ब्रँड बनला. हा संगीत नक्कीच जबरदस्त. ओमकार वाईट बॉल संगीत जबरदस्त डीजेच्या माध्यमातून तुम्ही ऐकला ओमकारचा. हे ओमकारवरती सिद्धी करवल्याचं प्रेम आहे, कारण की नॉटी बॉय चॉकलेट बॉय त्याच्यावरती एवढं प्रेम हवायलाच हवं. तो असतोय कसा बघा गालातले गालात. वाईट बॉलचा इशारा आलाय. फटका चांगला बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं. तुम्ही माझा फिल्डर धावतोय, जाईल का साईड स्क्रीनला ते धडक. बॉल गेलाय का सीमा रेषेच्या बाहेर. असं वाटलं की साईड स्क्रीनला बॉल स्पर्श झालाय का बॉल. इथे तुम्ही फिल्डिंग चांगली चेक करू आपण. चला सेफ आहे. केपी ग्राफिक्स केतन आणि प्रमोद हे काही पण करू शकतात बघा. खऱ्या अर्थानं जर कोणाला संगीत हवा असेल त्यांच्याकडे जर लगेच ते बनवतील. जवळ मला तर असं वाटतं की तुमच्या पुन्हा टीमवरती संगीत असेल ना. पण ओमकारवरती एवढं प्रेम का मग. ओमकार रागात बघतोय, घरी जाऊन दे बाबा मला. नाहीतर नाही काही नाही, आमचा चांगला मित्र आहे. फनी अशा होत असतात. चांगले संगीत तुम्ही पाहता डीजेच्या माध्यमातून. फटका चांगला ओटू शॉट. बॉल चाललाय कमर सीमा रेषेच्या बाहेर ठोकला. आठवण वीरेंद्र सेवागची बॉर्डर लाईनच्या बाहेर षटका. क्यू 73 धावा धाव पलकावरती. ऑन दी कार्पेट बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेने. तुम्ही तिकडे पाहता फिल्डर उपस्थित. थोडे बेसफिल. एकच धाव, एक स्कोर पुढे चालला. 74 धावा. तुषार पुरजी धानसरचे अष्टपैलू क्रिकेटर मॅचला एन्जॉय करतात. जेलची शक्यता. शहात्तर धावा धाव पलकावरती. शेवटचा बॉल. तुषारला तुम्ही पाहता शेवटचे षटक फेकत असताना मायबाप प्रेक्षक सर्व एन्जॉय करतात. WTCच्या माध्यमातून चांगले क्रीडे विथ द क्वालिटी. टीव्हीवरती स्मार्टफोनवरती त्यांचं देखील स्वागत करू. बॅटला बॉल स्पर्श झालाय, पण इथे तुम्ही पाहताय विकेट. शेवटच्या बॉलवरती विकेट आली प्रदीपची आणि अशा रीतीने धावा बनल्या गेल्या. 73 76 धावा बनल्या गेल्या आणि 77 धावेचा पाठलाग करायचा. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करू. दोन कॅप्टन उपस्थित आहेत. या समाजसेवक लक्ष्मणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. श्रीकृष्ण तोलोजे मस्कूर आणि त्यांना फाईट करते शिवविवा सिद्धी करवले. कॅप्टन विक्रांत आणि त्यांच्या समोर कॅप्टन धीरूला तुम्ही पाहता. चला चापा काढा. कॉल कोण देणार. छापा इज कॉल.
चला छापा आला. तर मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हा. विक्रांत तुझं सर्वप्रथम मनपूर्वक सरचे स्वागत. खऱ्या अर्थानं सिद्धी करवले गावामध्ये स्पर्धा आज खेळायची आहे तुम्हाला. टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग करू. 5 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंग करण्याच्या मागचं रहस्य जाणू शकतो आम्ही? नक्कीच 5 ओव्हर 5 बॉलर आहेत तर एक तर यंगस्टर दिसेल, नाहीतर एखादा बॉलर जो बॅकफुटला गेलाय तो पुढे येईल. काय म्हणशील रायगड पैसामध्ये खऱ्या अर्थानं यावर्षी या सीझनला चांगले 5 गोलंदाज 5 फ्रेश गोलंदाज वापरले जातात. यामागची संकल्पना कशी वाटली तुला? संकल्पना चांगली आहे, कारण की 5 बॉलरमध्ये एखादा असा बॉलर असतो त्याला चान्स भेटत नाही, त्याला चान्स भेटेल आणि तो पुढे येईल. 5 ओव्हरची मॅच आहे. समोर टीम श्रीकृष्ण तोलोचा मजकूर उतरली आहे. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 5 ओव्हरमध्ये 45 ते 50च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. काय म्हणशील? गावची स्पर्धा अनेक वर्षी डे नाईटचं, यावर्षी डे नाईटचं आयोजन केलं. या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळाली तुमच्याच गावामध्ये. कसं वाटतं आयोजनाबद्दल, काय म्हणशील तू? आयोजन तर नक्कीच छान आहे आणि स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. आणि गावामध्ये स्पर्धा आहे तर नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करू. हे होते विक्रांत शिवबा. सिद्धी करवला टीमचा कॅप्टन विक्रांत पाटीलनं टॉस जिंकला आणि त्याचा निर्णय आम्ही करणार आहोत ते मात्र फिल्डिंग. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम. तुम्ही पाहता श्रीकृष्णा तोलोजी मजकूरला मॅच देखील तेवढ्याच महत्वाची. 2 टीममध्ये एका बाजूला डान्सर त्यांना फाईट करते. डोंगरेचा पाडा जिथे लक्ष उभारलाय 77चं बलमोठं लक्ष. कशा रीतीनं या धावा चेस केल्या जातील जय गणेश्वर डान्सरच्या बाजूनं, की या धावा डिफेंड केल्या जातील. तुम्ही पाहता आई गावदेवी स्वर्गीय कुशालदादा 11 डोंगरीचा पाड्याच्या बाजूनं. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये तुम्हाला भेटतील. मित्रांनो कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. तुम्ही पाहता जनमान क्रिकेट संघ चे भव्य दिव्य सिद्धी करवलं स्वर्गीय प्रभाकर पाटील आणि स्वर्गीय ज्ञानदेवजी पाटील यांच्या स्पर्धार्थ हे डे नाईटचा फॉर्मॅट. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि ऐकूया कॉम्बॉक्समध्ये साजिदजी मडवी याच गावचा आवाज. थँक्यू सौरभ पाटील. अतिशय गोड आवाज ऐकला आपण पहिल्या सत्रामध्ये, जिथं बॅटिंग करत असताना डोंगराच्या पाडा टीमनं काय जबरदस्त बॅटिंग केली आणि तब्बल 5 षटकामध्ये एकंदरीत 76 धावा या स्पर्धेतील आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर आपण म्हणूया. 76 धावा उभारल्यात आणि 77 धावेचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती किशोर पोरजी आणि ओमकार ही जोडी मैदानावरती. ओमकार पोरजी बंधूंची ही जोडी मैदानावरती. मात्र दुसऱ्या बाजूला आपण बघितलं ओमकार ज्याची मस्ती थोडी मजाक या मैदानावरती झाली पहिल्या सत्रामध्ये. मात्र यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर. इरादे स्पष्ट आहेत, कारण आपण बघितलं या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम डोंगराच्या पाड्या संघानं. मात्र त्याला तो रनचेस करण्यामध्ये कुठे का होईना पहिल्या 2 षटकामध्ये, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 षटक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. डीपमध्ये आपण बघू शकतो लॉंग ऑफ आहे आणि डीप मिड विकेट हे क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या बाहेर पहिल्या षटकासाठी सजवलंय. मात्र त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे, कारण टार्गेट खूप मोठं आहे आणि त्याला सोपं करायचं असेल तर पॉवर सर्कल आपल्या नावावर करावं लागेल. मात्र दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे बॅटिंग केली मैदानावरती आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना तेजस डोंगरेच्या माध्यमातून बॅक टू बॅक येणारा हा दुसरा निर्धाव चेंडू. चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी जरी खराब झाली असेल तरी मात्र खचून न जाता दुसऱ्या सत्रामध्ये चांगले बॅटिंग करणं गरजेचं आहे. विश्वासलायक फलंदाजी करावी लागेल मैदानावरती. बॅटिंग करत असताना किशोर पोरजी या फलंदाजाला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव फेकला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती. 77चं टार्गेट आहे, मात्र त्या अनुषंगानं फलंदाजी मैदानावरती होत नाहीये. 2 क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफ आणि डीप मध्ये मिड विकेट सजवलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण बघू शकतो. शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट पॉईंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग आणि आपण बघतो तो मिड ऑन रिजनला क्षेत्ररक्षण सजवलं 38 सर्कलच्या आतमध्ये. आणि जबरदस्त गोलंदाजी लेंथ आणि लाईननं भरलेली गोलंदाजी मैदानावरती केली जाते.
यावेळी फुल लाईनचा चेंडू होता, यावेळी मात्र सफल झालाय. चेंडू जातो अलॉंग दी कार्पेट. या दुसऱ्या सत्रातील येणारा हा संघर्षाचा चौकार. बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव मैदानावरती घेऊन हा धानसर संघ आपण बघितलं नाही. संघामध्ये भरपूर सारे 40+ प्लेयर्स मैदानावरती खेळ करतात. मात्र अशा परिस्थितीमध्ये किशोर पोरजी स्वतःला सिद्ध करतोय. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू यॉर्क लाईन जातो. त्याला मेरिटनुसार क्रिकेट खेळलं गेलं आणि चेंडू डीपमध्ये लॉंग ऑफ रिजनला चेंडूला फील्ड केलं जातंय. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगलला पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती आपण बघू शकतो ओमकार पोरजी याला. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं होतं. मात्र कुठे का होईना गोलंदाजी देखील तेवढी धारदार आहे. आपण बघितला अतिशय चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून आपण बघितली पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी देखील तेच घडलं जे गेलं किशोर पोरजीनं तेच करतो. यावेळी फलंदाजी करत असताना ओमकार पोरजीस देखील डॉट चेंडू खेळतोय. या डॉट चेंडू पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस सांघिक धावसंख्या धावपलकावरती बिनगडी बाद, फक्त आणि फक्त 5 धावा. तुम्ही पाहता खऱ्या अर्थानं आमच्या सोबत ओमकार बडवी आहेत. टीव्ही स्क्रीनवरती नक्कीच दाखवा. या स्पर्धेचे प्रेरित ज्यांच्या स्वप्नात साकारलेली स्पर्धा प्रभाग क्रमांक 13 आहे हे मनसेचे अध्यक्ष योगेशदादा पाटील. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय आमचे ओमकार पाटील यांना टीव्ही स्क्रीनवरती ओमकार मडवी यांना टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जातं. आज आम्हाला माहिती पडली की ओमकार 20 ओव्हरच्या मॅचमध्ये एवढा भारी खेळतो की त्याच्या कित्येक अर्धशतक असतील. पण टीममध्ये त्याला नक्कीच यावर्षी जागा भेटेल. त्यासाठी दादांनी त्यांची मॅच देखील ठेवली. ओमकारला कॅप्टन बनवलं. ओमकारकडे जवळजवळ 4-5 बॅटर आहेत. एवढी बॅट त्याच्याकडे आहेत बघा. म्हणजे क्रिकेटवरती किती प्रेम करतो. आणि टीममध्ये जेवढे प्लेअर खेळतात मग त्यामध्ये नयन म्हणा, सौरभ, अशा अनेक प्लेअर, रोशन दादा असतील आमचे. आणि त्यांना बॅट ते ओमकारची गेम करतात. म्हणजे ओमकारच्या बॅटला किती धार आहे. आणि चॉकलेट बॉय आहे. खऱ्या अर्थानं त्याच्यावरती खूप प्रेम आहे सर्वांचं. आणि ओमकारला तुम्ही बघा त्याच्यावरती संगीत देखील. चेहऱ्यावरती किती मोठी स्मित असती तो पाहतोय. आता तो हसला, थोडा लाजला तो. आणि किती अर्धशतक त्यांनी पाहिलेत 20 ओव्हरच्या मॅचमध्ये. या पैशामध्ये ना तो बॅटिंग खूप छान करतो. टेक्निक आहे त्याला. नक्कीच टीममध्ये चान्स द्या. 5 बॉल बॉक्स त्यांच्या माध्यमातून. ओमकार स्वागत आहे तुझं. थँक्यू सौरभ. नक्कीच ओमकारचा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. मात्र त्याचं प्लेइंग 11 काय असेल हे एकदा विचारलं तर बरं होईल. नक्कीच ओमकार टीम मध्ये कोण कोण खेळणार आहे काय सांगू शकतो का? नाही ना, लाजला तो. साजिदला लाजला तो विचारा. नक्कीच गेम प्लॅनिंग आहे त्याची. तो कोणाला रिव्हील करणार नाहीये. हॅलो, इट्स फेअर डिलिव्हरी. डॉट चेंडू पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तब्बल 4 चेंडू डॉट खेळले गेले. तदनंतर या दुसऱ्या षटकामध्ये अक्षय कडू ज्यानं बॅटिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि यावेळी गोलंदाजीमध्ये देखील तीच धमक दाखवत असताना वारंवार स्लॉग स्वीपचा प्रयत्न केला गेला किशोर पोरजीच्या माध्यमातून. पॅटर्न स्टॉक आहे त्याचा. मात्र या मैदानावरती स्टॉक खेळण्यासाठी कुठे का होईना सफल होत नाहीये. आणि ह्यावेळी देखील पहिल्या षटकामध्ये बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट केले होते. तदनंतर ह्यावेळी देखील बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केले गेले. म्हणजे बॅटिंग कुठे का होईना खराब केली जातीये. यावेळी देखील तोच प्रयत्न, पुन्हा एकदा तोच निर्णय येतोय. बॅक टू बॅक ह्या षटकामध्ये देखील सुरुवात केली आहे. तेजसनं 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट फेकले होते. तदनंतर अक्षयने देखील सलग 3 चेंडू डॉट फेकले गेलेत. म्हणजे कुठे का होईना बॅकफुटला जातोय. यावेळी धानसर संघ, ज्या संघाची गोलंदाजी खराब राहिली त्या संघाची फलंदाजी देखील या मैदानावरती खराब राहिली आहे. यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न, तोच निर्णय, अतिशय चुकीचा निर्णय मैदानावरती किशोर पोरजीच्या माध्यमातून. मात्र कुठे का होईना अक्षय कडूचं कौतुक करावं. हॅलो, अक्षय पोरजीचं कौतुक करावं लागेल. जे तुषार दादा पोरजी आणि राकेश दादा पोरजी धानसरचे या मॅचला एन्जॉय करतात. एक जबरदस्त अष्टपैलू दोन्ही खेळाडू आहेत. तुषार दादा आणि राकेश दादा, तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत.
हेल्प. हॅलो. किशोर पुरजी बाद झालाय. ज्या किशोर पुरजीनं तब्बल हॅलो ज्या किशोर पुरजीनं तब्बल आपण बघितलं तर 9 चेंडूचा सामना करत फक्त आणि फक्त एका चौकाराच्या मदतीनं फक्त 5 धावा एकवटल्यात. म्हणजे कुठे का होईना खराब फलंदाजी राहिली आहे या दुसऱ्या सत्रामध्ये. यावेळी चेंडूला प्रहार केलाय. प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग. प्रॉपर टायमिंग. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. संघर्षमय षटकार. थँक्यू डीजे. मॅच मध्ये मजा नाही तर ओमकारच्या विषयी नक्कीच मजाक मस्ती सौरभच्या माध्यमातून केली जाईल. कारण ओमकारला राग येणार नाहीये. सौरभ तू किती मजा घे त्याची पण त्याला राग येणार नाहीये. सर्वांना मिळून मिसळून घेणारा खेळाडू. आणि आपण तू वक्तव्य केलंच की 20 ओव्हर मध्ये तो चांगला खेळ करतो. जाऊया मैदानाकडे. यावेळी यशपंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड द लेग स्टंप. इट इज अ वाईट. मॅच मध्ये मज्जा नाहीये कारण आपण बघितलं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग दमदार दाखवली टीम डोंगराच्या पाड्या संघानं. आणि तदनंतर दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी देखील तेवढी छान दाखवली मैदानावरती. आणि पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय यावेळी धानसर्डी या संघाला. तिसरं षटक 7 फडके. बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव डोंगराच्या पाड्या टीमसाठी आपण बघितलं. त्या खेळाडूच्या माध्यमातून ऑलराऊंड परफॉर्मन्स देण्यात आला. मात्र आज स्वतःला सिद्ध केले या मैदानावरती. कमबॅक केलं मी म्हणेन. 7 फटकेच्या माध्यमातून देखील 2 मोठे फटके आपण बघितले. मात्र यावेळी गोलंदाजच्या बोल्यावर षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. शॉर्टपीस लाईनचा चेंडू खेळून काढला. अलॉंग दी कार्पेट चेंडू जातोय. लॉंग ऑन रिजन मध्ये अक्षय येतात त्या ठिकाणी. मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढाच चांगला थ्रो यावेळी अक्षयच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीनं संघ धावा दाखल करते. फक्त आणि फक्त 14 धावा. म्हणजे कुठे का होईना पूर्णपणे बॅकफुटला जाताना आपण बघू शकतो. यावेळी बॅटिंग करत असताना टीम धानसर या संघाला. यावेळी प्रॉपर टायमिंग. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू लॉंग ऑनच्या सीमारेषे बाहेर. दणदणीत षटकार. ती अपेक्षा स्वतःच्या गावामध्ये क्रिकेट खेळत असताना ती अपेक्षा पूर्ण गावकऱ्यांना असेल. आणि दुसऱ्या बाजूला सिद्धेश्वर तळोजा श्रीकृष्ण तळोजा मजकूर हा संघ त्यांना फाईट करेल. मात्र यावेळी मैदानावरती टोकतो येणारा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. पोर्जीकरण बरीच वर्ष धनसर क्रिकेटचं नाव एक वेगळ्या पटलावरती नेऊन ठेवलेले दोन्ही बंधू आपण म्हणू शकतो. कैलास पोर्जी असेल किशोर पोर्जी असेल. मात्र यावेळी मिस्टा मिस्टोके चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक जज करतोय. वेल जज वेल कॅच. लागणारा हा दुसरा षटका.
नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय सिद्धेश पोरजी. 77 धाव्याचं टार्गेट चेस करताना मैदानावरती दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघितलं, सुरुवात जरी केली होती या षटकामध्ये आपण बघितलं ओमकारनं, मात्र त्याला देखील परतावं लागलं. 77 धावा चेस करायच्या आहेत. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट शक्य अशक्य नाहीये. एक यावेळी क्रिकेटने दाखवलंय. आणि बऱ्याचशा वेळी आपण बघितलं जे इझी सामने जिंकणारे संघ असतात ते मात्र पराभूत होतात, आणि जो सामना गमावलेला असतो तो सामना मात्र कधी कधी जिंकला देखील जातो. अशा पद्धतीने क्रिकेट नेहमीच आपण बघत असतो. म्हणूनच क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आपण म्हणत असतो. यस पंच, पाणी घेऊन जायचं तिथे. तीन षटकांचा खेळ संपन्न झालाय. 3 षटकामध्ये सांघिक धावा धावपलकावरती लागल्यात 28 धावा. या षटकामध्ये तब्बल आपण बघितलं तर 17 धावा खर्च केल्या गेल्या, आणि येणारे 12 चेंडू आणि 49 धावेची गरज. स्ट्राईक एंड वरती आपण बघू शकतो पारस पोरजी, यंग टॅलेंट डान्सर टीम कडनं, आणि दुसऱ्या बाजूला सिद्धेश पोरजी जोडी मैदानावरती. कैलाश पोरजी आणि ओमकार पोरजी बाद झाल्यानंतर, किशोर पोरजी आणि ओमकार पोरजी बाद झाल्यानंतर 12th मॅन आम्हाला जागे करतात. कदाचित आम्हाला झोप आली की काय. मात्र यावेळी जाऊया मैदानाकडे. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतात. इट इज अ वाईट चेंडू आणि उरलेले समीकरण 12 चेंडू 48. नक्कीच कैलास पोरजीचे सुपुत्र स्ट्राईक एंड वरती, तर दुसरे सुपुत्र आपण बघतो 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आमच्या मंचावरती आहेत. त्यांचं देखील करूया स्वागत. कारण आपण बघितलं यावेळी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलंय, आणि तेवढीच चांगली कलेक्टिंग राहिली त्या ठिकाणी एसटी रक्षकाच्या माध्यमातून. मात्र सिंगल रोखू शकले नाहीये. या सिंगलने कोणत्याही प्रकारचा दबाव, कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाहीये टीम डोंगराच्या पाड्या संघाला. कारण बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग केली आहे. तब्बल 76 धावा उभारल्या, आणि पॉवर सर्कलमध्ये जिथे धावा व्हायला हव्या होत्या, ज्यावेळी तुमच्या समोर मोठा टार्गेट असतो त्यावेळी तुम्हाला पॉवर सर्कलमध्ये डॉमिनेट करणं गरजेचं असतं. मात्र यावेळी चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेरून. दन 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 करत येणारा हा संघर्षमय षटकार. पूर्णच्या पूर्ण 11 चेंडू आणि 40 धावेची गरज. एका न बॉलनं मॅच टर्न झाली आहे आपण बघू शकतो. आणि हा चेंडू असेल फ्री हिट. गोलंदाज अनिकेत फडके गोलंदाजी करतोय. येणारे 11 चेंडू आणि 40 धावेची गरज. फुल लाईनचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पारस पोरजी त्या ठिकाणी काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट राहिली आहे, आणि प्रत्येक सिंगल डबलनं देखील या मॅच मध्ये पुढे जाऊ शकतो बॅटिंग करत असताना टीम डान्सर. कारण आता समीकरण उरले येणारे 10 चेंडू 38 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील 12 चेंडू 35 धावा होत्या. त्या ठिकाणी विजय पवारनं काय जबरदस्त कमबॅक केला होता, जबरदस्त बॅटिंग दाखवली होती. मात्र शेवटच्या क्षणी का होईना त्या संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र नक्कीच जबरदस्त खेळ राहिला होता. त्या अनुषंगाने यावेळी या मैदानावरती त्यांचा संघाला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. मात्र गोलंदाजी देखील तेवढी धारदार होतीये हे डोंगराच्या पाडा संघानं पहिल्या षटकापासून सांगितलंय. आणि यावेळी देखील यॉर्क लाईनचा चेंडू फेकला गेला. त्याला सन्मान देण्यायोग्य कोणताही पर्याय नव्हता फलंदाजाकडे, आणि येते फक्त आणि फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीने सांगित धावसंख्या धावपलकावरती लागली आहे 40 धावा. 9 चेंडू 37 धावा.
पारस फोरजी खेळतो मैदानावरती, आपलं स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण अशा वेळी ज्यावेळी तुम्ही बॅटिंग करता त्यावेळी तुमचं सिलेक्शन नक्कीच टीम मध्ये होत असतं आणि यावेळी दाखवत असताना प्रॉपर टायमिंग लॉंग ऑनच्या डोक्यावरून दन 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 करत सीमारेषे बाहेर षटकार. डीजे किशोर पोरजी, कैलाश पोरजी, नक्कीच नावाची चर्चा ठाणे असेल, रायगड असेल. आता समीकरण येस 8 बॉल 31 धावेची गरज. 8 बॉल 31 धावा, एका नो बॉलनं सामना टर्न होतो हे या मॅच मध्ये देखील आपण बघितलं. आणि समीकरण 8 चेंडू 31 धावा, ह्या 2 चेंडूवर खूप काही निर्णय असेल या मॅचचा, निर्भर असेल या मॅचचा आपण बघू शकतो. यावेळी यॉर्कलाईनचा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी, मात्र बॅकअप चांगलं राहिलं आणि एका धावेनं सांघिक धावा धावपलकरती लागली आहेत. 47 धावा, येणारे 7 चेंडू आणि 30 धावेची गरज. ओपन क्रिकेटमध्ये आपण एक गणित असतं की 7 चेंडू 30 म्हणजे 7 चेंडू 5, 7 चेंडू 5 षटकार मारावे लागतील मैदानावरती. यावेळी सिद्धेश पोरजी बॅटिंग करतोय, ज्या सिद्धेशच्या माध्यमातून षटकार आलाय जरूर, मात्र अद्याप काम संपलेलं नाहीये. स्वतःला या मैदानावरती सिद्ध करावं लागेल. 7 चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज जज करतोय, मात्र यावेळी झेल जमिनीला दान होतोय. मात्र फरक पडणार नाहीये, कारण आपण बघितलं तर पहिल्या इनिंगमध्ये जास्त धावा झाल्या कारणानं यावेळी अतिशय चांगला पहिल्या 2 षटकं देखील अतिशय चांगली राहिली आहे. मात्र कुठे का होईना या षटकामध्ये षटकार, एक नो बॉल आणि एक षटकारचा अपवाद वगळता षटक देखील चांगलं राहिलं आणि समीकरण राहिले येणारे 6 चेंडू आणि 29 धावेची गरज. डीजे हॅलो. चार चेंडू बाकी आहेत आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा योगेंद्र दादा पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाज रोहित सांगडे याच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मॅच तर जिंकली आहे तरी सुद्धा मनोबल वाढवण्याचं कार्य, कारण ते आमच्या स्पर्धेचे सर्वेसर्वा योगेंद्र दादा पाटील यांचे भांजे आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक लावलं गेलंय. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चौकाराला मात्र कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाहीये डोंगराच्या पाडा संघाला.
कारण टार्गेट खूप मोठं होतं आणि गोलंदाजी देखील तेवढीच धारदार झाली आहे मैदानावरती आणि या चौकाराच्या मदतीनं खाली औपचारिकता पूर्ण होईल. अद्याप 3 चेंडू फेकणं बाकी आहे. तदनंतर तीन चेंडू बाकी आहेत. लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर द विकेट. यावेळी व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त शॉट खेळलाय सिद्धेश पोरजीनं आणि या षटकाराच्या मदतीनं सांगी धावा धापलकावरती 65 धावा 62 धावा धापलकावरती लागल्यात. 2 चेंडू आणि दोन चेंडू 19 धावा 2 चेंडू 15. क्रिकेट हे अनिश्चिततेनं भरलेलं खेळ आपण बघितलं. मागच्या मॅच मध्ये देखील पिसारवे संघ खेळत असताना 1 चेंडू 11 धावेची गरज असताना गोलंदाजांना फेकलेला 9 चेंडू आणि तदनंतर शेवटच्या चेंडूवर देखील चौकार बाकी होता. मात्र कुठे का होईना कमबॅक केलं सिद्धेशनं आणि त्या ठिकाणी पिसारवे संघाला विजय मिळवून दिला. मात्र या ठिकाणी तसं काही घडत नाहीये. 1 चेंडू आणि 14 धावेची गरज औपचारिकता या मॅच मध्ये, कारण जबरदस्त बॅटिंग केली, तदनंतर जबरदस्त गोलंदाजी केली आणि या ऑलराऊंडर परफॉर्मन्सच्या आधारावर आपण बघू शकतो डोंगराचा पाडा संघ या मॅच मध्ये जिंकतोय. हार्दिक अभिनंदन असेल टीम डोंगराचा पाडा संघाला आणि हार्ड लक असेल टीम धानसर या संघाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण बघूया. ऑलराऊंड परफॉर्मन्स राहिला.